सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या जनसंवाद सभेत मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते खासदार माननीय संजयजी राऊत साहेब, इथं उपस्थित माझे सहकारी अकोल्याचे आमदार नितीन बापू, संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडेकर, जिल्हा प्रमुख जालेंद्रजी बुधवत, उपस्थित व्यासपीठावरील आशिषजी रहाटे, किशोरजी गारोळे, निंबाजी पांडव, डॉक्टर गोपाळ बच्छिरे, सर्व मोठ्या संख्येने उपस्थित गावागावातून आलेले, कारण गावागावातून कोण येत होतं याची यादी तयार करणं चालू आहे एका ठिकाणी, बरोबर आहे ना? कोण कोणत्या गावातून येतं, मग किती जण येतात याची एक यादी बनवणं चालू आहे. मला वाटतं ही संवाद सभा जाहीर सभा होईल ना तर तुमचे कागद कमी पडतील, एवढी मोठी यादी तुम्हाला बनवता येईल, एवढी लोक येणार. फक्त ही संवाद सभा आहे, अजून जाहीर सभा व्हायची बाकी आहे. आपण अशा किती याद्या बनवल्या तुम्ही, त्याला काय शिवसैनिक काय घाबरण्याच्या आवडत थोडी. शिवसेना प्रमुखाच्या विचारला सुद्धा थोडी कोणाला घाबरत असतो. आपण या मेघाची सभा तर खरं तर 8-15 दिवसापूर्वीच होणार होती, पण तो काही कारणानं ती आज होते. आता मला वाटतं चालू भाऊ यांनी इथले अनेक स्थानिक मुद्दे मांडले, पण तुम्ही एकूण अधिकाऱ्याने तो फोन केला अशी काही माहिती घ्यायला, तर ते म्हणजे साहेब आम्हाला फोन येतात पण माहिती घ्यायला येत नाही. कोणतरी डीके बॉस फोन करतो, काहीतरी मागत असतो नेहमी. बरं खरं कुठे डीके कोण आहे का? कोण आहे डीके? पीए खासदारांना. त्याचं काम एकच आहे की वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं काय काय करायचं, काय काय टक्केवारी मागायची, अशाच पद्धतीनं काम चालू असं काही अधिकाऱ्यांना सांगितलं. आज या ठिकाणच्या 2 लोकांनी गद्दारी केली, खासदारांनी केली, आमदारांनी केली. पण तो गद्दारी जरी झाली असेल, या महाराष्ट्राला गद्दारी तशी नवी आहे अशातला काही भाग नाही, आणि शिवसेनेला सुद्धा गद्दारी नवीन आहे अशातला काही भाग नाही. उलट ज्या ज्या वेळेस गद्दारी झाली त्याच्यानंतर जसं फिनिक्स पक्षी भरारी मारतो आणि जसं कडक विस्तवावर जशी राख असते, राखेला जर फुंकर मारल्यानंतर जो विस्तव असतो ना, आता राखेवर ही राखवरची निघून गेली, आता कडक विस्तव समोर बाकी आहे. मग त्या 40-80 येणार काय आपल्याला करावं लागणार. आणि असं काय आम्ही फुकट करा म्हणत नाही, कारण या महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली, या महाराष्ट्रात मागच्या काळात आलेलं सरकार बघितलं, हे गद्दारांचं सरकार बघितलं, देशातलं सरकार बघितलं, सर्वसामान्य माणसाचं जीवन अतिशय हलाखीचं झालं आहे. 2014ला सांगितलं होतं बहुत हो गई महंगाई की मार, आपकी बार मोदी सरकार. माझ्याकडे काही भाव पेट्रोल आज 110 रुपये, 2014ला ते 72 रुपये होतं. आपण या सगळ्या विषयात मुख्य विषय सुद्धा विसरतो. डिझेल 53 रुपये होता, आज 94 रुपये. गॅस आज 1000 रुपयाला आहे, जो 414 रुपयाला होता. साखर आज 48 रुपये किलो आहे, जे 30 रुपये होते. तेल जे 80 रुपये होतं, जे आज 120 रुपयापर्यंत 200 रुपयापर्यंत लिटर आहे. गहू 12 रुपये होता, 40 रुपये. शेतकऱ्याला नाही मिळत 40 रुपये, शेतकऱ्याला 15-17 मिळतात, पण ग्राहकाला सुद्धा 40 रुपये. तुरीची डाळ जे 70 रुपये होती, आज 250 रुपये आली. हे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. आणि महागाई एवढ्या गगनाला भिडलेली, त्या सांगितलं बहुत हो गई महंगाई की मार. ही महंगाई की मार झाल्यानंतर सुद्धा खोट्या गोष्टी केल्या जातात. हर घर छत देण्याची घोषणा केली जाते. 2016ला 2024 चुकवलं, 2022ला हर घर छत मिळणार होते या हिंदुस्थानातल्या. अजून या हिंदुस्थानातल्या लोकांच्या घरावर छत नाही. खोट्या घोषणा हर घर जल, हर घर नळ सांगितलं होतं. अजून लोकांच्या घरामध्ये नळ पोहोचलेला नाही, जल तर
बिलकुल पोहोचलेलं नाही. लोकांना सांगितलं होतं, शेतकऱ्यांना सांगितलं होतं की हमी भाव दिला नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल. आज हमी भावापेक्षा कमी भावानं शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतो. सोयाबीन असेल, कापूस असेल, हमी भावापेक्षा कमी भावानं आपल्याला द्यावा लागतो. आज हा भाग सोयाबीन उत्पादक मोठा भाग. आज जर 10 वर्षापूर्वीचा विचार केला तर सोयाबीन 10,000 11,000 रुपये होतं. आज सोयाबीन 4,000 रुपयानं सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. त्यातल्या त्यात सोयाबीन तेल आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला ना, आणखी 4,500 रुपये सोयाबीन आलेला आहे. आज सोयाबीन मुख्य पीक असताना जर याच्यावर याला भाव मिळत नसेल तर सरकार करतं काय? कोणत्या मालाला भाव देणार सरकार? सरकार एकीकडे आमदाराला 50-50 कोटीचा भाव देतं, पण तू या शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6,000 7,000 8,000 10,000 भाव देत नाही. एकीकडे सरकारला आमदार फोडाफोडी करायला आपल्या महाराष्ट्रातच नाही तर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीने फोडाफोडी करायला सरकारकडे पैसा आहे, पण तो शेतकऱ्याला द्यायला या सरकारकडे पैसा आहे. म्हणून बांधवांनो, आपल्या ठिकाणी या ठिकाणी राज्याचं सरकार मोठ्या घोषणा करतं, शेतकऱ्याला 10,000 कोटी रुपये दिले म्हणतं. आणि आज या भागातील शेतकऱ्याला वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये, अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये पीक विमा सुद्धा या सरकारने दिलेला नाही. कोणती मदत या शेतकऱ्याला पोहोचते? हे सरकार दिवसाढवळ्या गुन्हेगाराचा गुंडा राज या राज्यात निर्माण झालेला आहे. या राज्यामध्ये दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडल्या जातात, शिवसेनेच्या नगरसेवकाचा खून केला जातो, सत्ताधारी पक्षाचे आमदार दिवसाढवळ्या गणेश उत्सवात हे काढतात, रिव्हॉल्वर काढतात. अशा प्रकारची स्थिती गुंडा राज या महाराष्ट्रात या सरकारने निर्माण केली. म्हणून बांधवांनो, या ठिकाणचे जे लोक आहेत, त्या गावच्या बावळी, त्याच गावच्या बोरी, जे वरचं चालू आहे त्याच पद्धतीने खाली चालू आहे. आता कोणीतरी बोललं की राम मंदिराची जागा सुद्धा इथं पुरली नाही. रामाची घोषणा मोठे नेते करतात, तुमचे ज्यांच्या दिल्लीत जाऊन ज्यांच्या पायाखाली मुद्रा करतात, रामाची घोषणा करतात, पण इथल्या लोकप्रतिनिधीला राम मंदिराची जागा सुद्धा कमी दरानं खरेदी केली गेली. अशा प्रकारचं लोकांचं म्हणणं खरं की खोटं? अरे तुम्हाला रामाची जागा, राम मंदिराची जागा पुरलेली नाही, पण अशा पद्धतीनं तुम्ही जर काम करत असाल, काय विकास केला? आज मेहकरच्या बस स्टँडचं काम 5 वर्षानं चालू आहे. चालू आहे का नाही? झालं बस स्टँड? होईल 2-4 वर्षात असं वाटतं. शिवसेनेचं सरकार उद्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली 1 वर्षात करून दाखवू सांगतो. 1 वर्षात करून दाखवू, कारण दम आहे आमच्यामध्ये. 5-5 वर्षांना साधं बस स्टँडचं काम करत नाही, देशाच्या विकासाची गोष्टी करतात, खामगाव जाणार रेल्वे आणून म्हणतात. अशा पद्धतीनं काम करणारे जर लोक असेल तर येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं आपल्याला उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या देशात करावं. हा भाग विकासापासून फार दूर आहे. फक्त स्वतः भूखंड इथल्या आमदारांना खासदाराला भूक लागलेली भूखंडाची. अकोल्यात 100 कोटी, बापू सगळीकडे, बुलढाण्याला आहे, अमरावतीला आहे, संभाजीनगरला, सगळीकडे मोजता कमी होणार. आणि हेच लोक आम्हाला गोष्टी सांगतात, हेच लोक आम्हाला सांगतात. आणि म्हणून ही भूमी खऱ्या अर्थानं पवित्र भूमी आहे. या भूमीमध्ये मोठ्या देवदेवता वास्तव्य करतात. या देवदेवतेचं सुद्धा इथं शारणधराची भूमी म्हणून ओळखली जाते. आज या भूमी भ्रष्टाचारांची, गद्दारांची भूमी आहे, भूमी निर्माण केलेली आहे. म्हणून आपल्याला ही भूमीचं हे नाव विकावं लागेल. एक स्वर्गीय दिलीपराव राठेसारखा एक धर्मवीर इथं होऊन गेला, त्यांनी शिवसेना इथं आणली होती. दिलीपराव राठेने शिवसेना इथं आणली होती. त्यांचं बोट धरून तुम्ही राजकारणात आलाय. त्यांच्याच मुलांना पोलिसांचा धाक, आपला लाज वाटत नाही तुम्हाला? इथल्या उपजिल्हा प्रमुखाला पोलीस, तालुका प्रमुखाला पोलीस, शहर प्रमुखाला पोलीस. पोलिसांना जर मस्ती आली असेल ना तर ती मस्ती सुद्धा जिरू आम्ही सांगून टाकतो. विरोधी पक्ष असो तर या शिवसैनिकाच्या मनगटात दम इथल्या पोलिसांना सांगतो मी, जर या लोकांकडे वाकड्या नजरानं बघितलं तर बघून घ्या तुम्ही. पण दम समजा, धमकी समजा, दादागिरी समजा, स्पष्ट बोलतो, मायकर बोलतो, चोरून लपून बोलत नाही. म्हणून इथल्या शिवसैनिकांना सुद्धा सूट एकच काम आहे, याला आशिषवर गुन्हे दाखल कर, ते आपला शहर प्रमुख आहे किशोरवर दाखल कर, त्याच्यानंतर निंबाजीवर गुन्हे दाखल कर. एवढेच काम इथल्या पोलिसांना बोलले का? बघा ना जरा हे काय काय धंदे करतात, रात्री दिवसा काय काय धंदे करतात बघा. मग पोलिसांना सांगतो मी, शिवसैनिकाला वाकडे डोळे करू नका. शिवसैनिक, शिवसेनाच एक सेना, लक्षात ठेवा. कोणाची गरज शिवसैनिकाला नाही. आणि
तुमचा सगळा हिशोब कितोब आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाळांना आव्हान करतो, ही शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे, ही शेतकऱ्यांची शिवसेना आहे, ही बेरोजगार तरुणांना न्याय देणारी शिवसेना आहे. येणाऱ्या काळात